370 रुपयाची बिर्याणी, वाद नेमका काय आहे? तर चला मित्रांनो, तुम्ही सोशल मीडियावर हे बघत असाल तर बघूया नक्की हा वाद काय आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती 370 रुपयाची बिर्याणी हा विषय प्रचंड चर्चेत आहे. अनेक मीम्स, रील्स आणि पोस्ट देखील यामध्ये खूप चर्चेमध्ये आलेले आहेत. म्हणजे हे नक्की कशाबद्दलचं आहे, अनेकांना प्रश्न पण पडलाय. नेमकं प्रकरण काय आहे? तर या संपूर्ण वादाची जी सुरुवात आहे ते एक स्टँडअप कॉमेडी शो मधून झाली. शो दरम्यान प्रेक्षकांशी संवाद साधताना एका तरुणाने त्याच्या डेटिंगचा अनुभव सांगितला. त्याने सांगितले की तो एका मुलीसोबत डेटवर गेला होता आणि तिच्यासाठी सुमारे 370 रुपये किमतीची बिर्याणी मागवली होती. कार्यक्रमामध्ये पुढे बोलताना त्याने, मी 370 रुपयाची बिर्याणी खाऊ घातली, काहीतरी वसूल तर करणारच, अशा आशेचे वक्तव्य केले. हे वक्तव्य सोशल मीडियावरती व्हायरल होतात मोठा वाद निर्माण झाला. अनेकांनी या वक्तव्यावरती आक्षेप घेतला. लोकांचे म्हणणे आहे की एखाद्या मुलीला जेवण देणे किंवा तिच्यावरती काही पैसे खर्च करणे म्हणजे तिच्याकडून कोणत्याही प्रकारची परतफेड किंवा वैयक्तिक अपेक्षा ठेवण्याचा अधिकार मिळत नाही. त्यामुळे हे वक्तव्य महिलांचा अपमान करणारे आहे किंवा आणि चुकीचा संदेश देखील देणारे असल्याची टीका करण्यात आली. काही तासातच या व्हिडिओच्या क्लिप सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेअर होऊ लागल्या आणि 370ची बिर्याणी हा शब्दप्रयोग ट्रेंड होऊ लागला. अनेकांनी त्या तरुणावरती टीका देखील केली, तर काहींनी हा फक्त विनोदाचा भाग असल्याचे सांगून त्याचे समर्थन करण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र एकूणच लोकांचं मत त्याच्या विरोधामध्ये गेल्याचं दिसतं. वाद वाढल्यानंतर संबंधित तरुणाने ज्याने हा शब्दप्रयोग वापरला होता त्यांना सार्वजनिकरित्या माफी देखील मागितली आहे. त्यांना आपलं वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं समोर आला असल्याचे देखील सांगितलं आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे त्यांना स्पष्ट केलं. मात्र त्याचं हा कबुली जबाब येईपर्यंत खूप उशीर झालेला होता आणि हा विषय संपूर्ण देशभर देखील चर्चेचा विषय बनला होता. या प्रकरणाचा आणखी एक मोठा परिणाम म्हणजे संबंधित व्यक्ती ज्या कंपनीमध्ये काम करत होती त्या कंपनीने देखील या वादाची दखल घेतली आहे आणि याचमुळे त्या व्यक्तीला कामावरून देखील त्यांनी काढून टाकलेला आहे. आज 370 रुपये बिर्याणी, 370ची बिर्याणी हा जर शब्दप्रयोग केवळ एका वक्तव्यापुरता मर्यादित नाही राहिला तर सोशल मीडियावरती ते मीम्स, ट्रोलिंग आणि चर्चेचा विषय बनला आहे. अनेक जण याचा वापर विनोदी पद्धतीने देखील करत असले तरी या घटनेने डेटिंग, संमती, महिलांचा सन्मान या खूप साऱ्या विषयांना परत एकदा तोंड फोडलेलं आहे. तर मित्रांनो, त्या मुलांना ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि खरंच या अशा पद्धतीचे काही शो असतील किंवा त्यामध्ये जे काही होणारे शब्दप्रयोग आहेत हे कुठेतरी थांबले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तुमची राय कळवा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.